नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या पक्षी संवर्धन सप्ताह हा सध्या चालू आहे आणि या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक भूमिकेत किंवा ज्या शैक्षणिक भूमिकेत ज्या पद्धतीनं पक्ष्यांच्या बद्दलची जागरूकता, पक्षी म्हणजे काय, पक्षी सानिध्य काय, या संदर्भातून एक भूमिका मांडण्यासाठी काही विचारवंत, काही पक्षी मित्र, काही समाजसेवी आज आमच्या शहरात आले। या शहरातील लोक भूमिकेत जेव्हा त्यांच्या संदर्भातून या पक्षींच्या संदर्भात आज सामाजिक भूमिका काय आणि सामाजिक दायित्व काय हे समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण मंथनच्या माध्यमातून करणार आहोत। कारण की सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीनं आधुनिकता महत्वाची आहे, तसं आमचं निसर्ग जे पंचमहाभूतांच्या माध्यमातून साकारलेलं आहे। प्रत्येक घटकाचा हा प्रत्येक घटकाशी एक जवळचा संबंध आहे। ते संबंध कशा पद्धतीनं जोपासले पाहिजेत, त्या संबंधातून सामाजिक भूमिका कशी निर्माण होते आणि ती आजच्या काळात कशामुळे गरजेची आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण लोहिया सरांकडून आपण घेणार आहोत। आणि लोहिया सर या संदर्भात सगळ्या गोष्टींवर उधाळात येतील आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये काय परिस्थिती आहे हे समजून घेण्यासाठी ही मुलाखत घेणार आहोत। तरी आपण या संदर्भातून लोहिया सरांशी भेटूया। सर नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे। मी राजेश दुबे। सामाजिक परिप्रेक्षावर नेहमीच मंथनच्या माध्यमातून मी प्रकाश टाकतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज धारूर मध्ये आलात आणि या निसर्गाच्या संदर्भातून जी भूमिका पाहण्यासाठी किंवा पक्षी सप्ताह म्हणून तुम्ही आता जे संबोधलं की ज्या पक्षी निसर्ग हा सामाजिक भूमिकेतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की ज्या भूमिकेशिवाय सामाजिक परिप्रेक्षच पूर्ण होत नाही। परंतु आज तुम्हाला या संदर्भातून या धारूर मध्ये पाहायला काय मिळालं? एकतर धारूरला आम्ही पूर्वी सुद्धा अंबाचोंडीच्या मंदिरामध्ये आम्ही यायचो आणि पहिल्यापासूनच वाटायचं की धारूरचा जो निसर्ग आहे, इथला जो भोवतालय हा फारच वेगळा आणि जबरदस्त आहे। आणि आम्ही स्वतः सगळे आमचा ग्रुप आहे जो की बर्ड वॉचिंग करतो, निसर्ग संवर्धनासाठी छोटे मोठे जसं जमेल तसे आम्ही काम करतो, झाड लावणं, रोपवाटिका तयार करणं। पण हे करत असताना म्हणजे एक लक्षात असं आलं की बर्डिंग नुसतं करणं, फोटोग्राफी करणं हा एक भाग झाला, पण पक्षी इथं राहावेत म्हणून इथला परिसर जर नीट राहिला, टिकला तरच हे टिकेल, नाही तर टिकणार नाही। खऱ्या अर्थाने जी सामाजिक परिस्थिती आहे की ती निसर्ग हा विषय आपल्या संस्कृतीमध्ये फार अनन्य महत्वाचा आहे। जसं पंचमहाभूत हे विषय आदिकालापासून आपल्याकडे चालत आलेत आणि त्याच्यातला एक भाग म्हणून जो निसर्ग आहे, म्हणजे आज जो ही पंचकृषी आहे, त्या पंचकृषीतले प्रत्येक भाग, ते पक्षी असो, झाडं असो, तिथली जीवजंतू असो, त्यातला मुख्य पक्ष म्हणजे भाग म्हणजे पक्षी की या सगळ्या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक गोष्टीचा पहिल्यांदा अलर्ट म्हणजे पहिलं इंडिकेशन देणार आहोत। तर आज तुम्हाला त्या पक्षींच्या संदर्भात तुम्हाला काय पाहायला मिळालं? ऍक्च्युअली आम्ही इथं आलो ना, तर आता सध्या पक्षी निरीक्षण सप्ताह चालू आहे। महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना आहे, तर त्यांनी हा सप्ताह, या सप्ताहात पूर्ण महाराष्ट्रभर आता जिथे जिथे पक्षी मित्र आहेत ते जमेल तसं शाळांमध्ये जात आहेत, स्वतः बर्ड वॉचिंगला मुलांना नेत आहेत किंवा जिथे मुलं नसतील तर स्वतः जात आहेत। आणि कारण हेच आहे की त्यांचं महत्व थोडस लोकांपर्यंत पोहोचवणं हा सगळ्यात मोठा भाग आहे। आणि मग त्याचा भाग म्हणूनच आम्ही धारूरला आलो। धारूरचे काही शिक्षक मंडळी आहेत जी की धारूरचे प्राध्यापक आहेत, सावंत सर आहेत, तर सावंत सर आहेत ते मागच ते म्हणाले होते की आपण धारूरला आपण अरेंज करू। मग ह्या सप्ताहामध्ये आम्ही दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, तर मग आम्ही म्हटलं एक दिवस आपण धारूरला जाऊ। मग इथले महाजन सर आहेत, अनिल महाजन सर आहेत, त्यांची शाळेत चांगली शाळा आहे, माहिती आहे, त्यामुळे त्यांनाही कळवलं। मग त्यांनी काही मुलांना इथं पाठवलं, कारण पुढचं जनरेशन तयार होणं खूप महत्वाचं आहे। कारण आता हे मुलांपर्यंत पोहोचवणं, मुलांना त्याचं महत्व समजणं, कारण आज परिस्थिती अशी आहे की मला असं वाटायचं पहिले की ग्रामीण भागातल्या लोकांना झाडं माहिती आहेत, पक्षी माहिती आहेत, पानं फुलं माहिती आहेत, पण जेव्हा ग्रामीण भागात जाऊन मुलांशी आपण बोलतो त्यावेळेला त्यांना सलग 10 पक्ष्यांची नावं सांगता येत नाहीत, सलग 10 पिकांची नावं सांगता येत नाहीत, सलग 10 वृक्षांची नावं विचारली तर सांगता येत नाही। ग्रामीण भागातलं चित्र शहरी भागातलं ह्याच्यापेक्षा वाईट आहे।
तेव्हा हे लोकांपर्यंत पोहोचवणं, मुलांपर्यंत पोहोचवणं खूप नाही, गरजेचं याला वाटतं. नेमकं त्याला शिक्षणामध्ये ह्याचं महत्व कमी झालंय. प्रत्येकाला नीट द्यायची, MPSC द्यायची, प्रत्येकाला मोठं बनायचंय. म्हणजे कुणालाच असं आपल्या कॅपॅसिटीनुसार आणि आपल्या बुद्धिमत्तेनुसार काही आपण करावं असं कुणालाच वाटत नाही. सगळ्यांना मोठं व्हायचंय. आणि ही जी ओढ तयार झाली ही सगळ्यात वेगळा विषय. म्हणजे त्याच्यातनं झालं काय की लिटरली 3री 4थी 5वीला पूर्वी सामान्य ज्ञान विषय होता. भोवताल आपला माहिती असायचा. जे आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 4थी 5वीला 3री 4थीत आपला तालुक्याची माहिती असायची, नंतर जिल्ह्याची असायची, मग महाराष्ट्राची असायची. ते सगळं आता बदललं. सगळं आता कसं आहे, CBSE. मुलांना कुठं पाठवा तर CBSE ला पाठवा. जिल्हा परिषद इतक्या चांगल्या शाळा नाहीत, पण जिल्हा परिषदला शिकवायचं नाहीये. गव्हर्नमेंट एडेड स्कूल्स मध्ये पोरांना पाठवायचं नाहीये. शेती विकली तरी चालेल, पण ते पोरांना आपल्याला पुढे घालायचं, सक्षम पुढे न्यायचं. आणि आता हे सगळं फार वेगळा विषय आहे ऍक्च्युअली, पण हे ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे तर मला असं वाटतं की नाही, हे आता होईल, हे नक्की ह्याच्यात बदल होतील. कारण आता लोकांना हे कळायला लागलंय की हे किती फसवाफसवी आहे सगळी. म्हणजे एज्युकेशन मध्ये सुद्धा इतके आपण हजारो लाखो रुपये जे खर्च करतोय, तर खरंच ते वर्थ आहे का? खरंच त्याची तेवढी किंमत आहे का? तितकं पैसे आपण हे केले पाहिजेत का? की ज्या गोष्टी तुम्ही मला सांगा, पुस्तकं सगळी नेटवर अवेलेबल आहेत. स्टेट गव्हर्नमेंटने पुस्तकं इंटरनेटवर अवेलेबल करून दिली, फ्री मिळतात तुम्हाला. मोबाईल तुमच्याकडे आहेत, हे सगळं तुम्हाला आहे. तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे फक्त. पण आपल्याला ते नाही ना करणं होतं. आणि मग हा भोवताल जर कळला नाही तर उपयोग काय नाही. आजच्या आधुनिकतेचा बुरखा आम्ही पांघरतोय. मोबाईल सारखे आधुनिक यंत्र ज्या माध्यमातून समाज क्रांती घडली, त्याबद्दल दुमत नाही. त्याबद्दल दुमत नाही. सामाजिक क्रांती घडली, सोशल अवेअरनेस वाढला, परंतु याचा जो उपयोग स्वयंपाक करण्यासाठी हवा होता, आज ती घर जाण्यासाठी होतोय का? याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे आता काय झालंय की ओव्हर एक्सपोजर ज्याला म्हणतो ना आपण, की ओव्हर एक्सपोजर मध्ये सुद्धा काय असतं की त्याचा म्हणजे जे चित्र दिसायला पाहिजे, जसं जास्त एक्सपोज झालं तरी चालत नाही, कमी एक्सपोज झालं तरी चालत नाही. आता काय झालं, हे ओव्हर एक्सपोजर झाल्यासारखं आहे थोडक्यात. ज्याच्यामध्ये मोबाईल तो उठसूट कायम रील बघणं वगैरे आहे, हे जे भाग आहे हे टाळता येतं ना. मनावरचा कंट्रोल जो आहे ना, तो कंट्रोल आपलं एज्युकेशन मधनं तो शिकला पाहिजे आपण. पण आता दुर्दैवाने काय झालंय, सध्या तरी अशी स्थिती नाहीये की बाबा पेशन्स नाहीये आपल्यामध्ये. जनरेशन मध्येच बघा ना तुम्ही, म्हणजे अगदी तुम्हाला थोडं सर्दी झाली की तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जाता. छातीत दुखलं की पार एंजिओ करण्यापर्यंत मजल जाते. डोकं दुखलं की ताबडतोब वाटतं CT स्कॅन करून घ्यावा. पेशंटच. मग हे कशाचं लक्षण आहे? मला वाटतं हे तुमच्यातला पेशन्स कमी झालाय. आणि एज्युकेशन मध्ये पेशन्स, कॉन्सन्ट्रेशन, स्वतः विचार करण्याची क्षमता, आपला भोवताल बघण्याची क्षमता, आपल्याला स्वतःला ओळखता येणं, ह्या गोष्टी म्हणजे एज्युकेशन आहे. पण त्याच्याऐवजी पूर्ण आता काय झालंय की मार्क्स म्हणजे एज्युकेशन, मार्क मिळवणं. तुम्ही सांगा मला की पालक म्हणून तुम्ही मुलाला काय विचारता घरी आल्यानंतर, परीक्षा झाल्यावर पेपर कसा गेला? नंतर काय विचारता? किती मार्क पडले? समजा त्याला कमी मार्क पडले, तुम्ही काय करता? मार्क इतके कमी असतात का? ट्युशन लाव, काहीतरी कर, समजून घे. पण तुम्हाला हे नाही लक्षात येत की मार्क कमी पडले तर त्याची कदाचित कॅपॅसिटी, तुम्ही इतकं म्हणा ना की तुझ्या कॅपॅसिटीनुसार तू प्रयत्न कर, तसं नाही म्हणत. काही कर, मार्क आले पाहिजे. हा भाग वाढला, ह्याचे परिणाम आहेत हळूहळू. सामाजिक परिस्थितीमध्ये याच्यात राजकारणाचा काय रोल आहे? की आज जी परिस्थिती, नाही तुम्ही एक मोठ्या पद्धतीने बोला. नाही मोठ्या पद्धती, आज आपण प्रत्येक माणूस हा या लोकशाहीचा घटक आहे, पण या घटकामुळे राजकारण म्हणजे आता कसं आहे माहितीये का, आता ते म्हण आहे जुनी, जशी प्रजा तसा राजा. आजच्या कन्सेप्ट मध्ये पहिल्यांदा जसा राजा तशी प्रजा होती, जसं राजा तशी प्रजा असं जे आपण म्हणतो, जशी प्रजा तसा राजा असं सध्याची स्थिती आहे. तेव्हा हे एकूण परिस्थिती कशी झाली, किंवा तुम्हीच निवडून देता ना, म्हणजे तुम्ही काय निवडून देणार आहेत तुम्ही आहात, त्यामुळे नाव कसे ठेवणार ना तुम्ही असं जे म्हणताय की हा असा आहे तो तसा, निवडून तुम्हीच देता. म्हणजे हा भाग आहेच ना. त्यामुळे त्याच्याबद्दल किंवा एज्युकेशन मध्ये सुद्धा तसंच आहे की बाबा खूप शाळा निघालेल्या आहेत, संख्या शाळांची वाढली आहे. बरं, ह्याला आपण थोपणंही अवघड आहे, कारण सगळं ओपन झालंय मार्केट. त्याच्यामुळे हे
मी प्राध्यापक होतो दयानंद कॉलेजला. दयानंद कॉलेज. हा, दयानंद कॉलेजला प्राध्यापक. बरं, एक आज सगळ्या चित्रातून आपण एक परिस्थिती बघूया की या निसर्गाच्या सभोवताली ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या खऱ्या अर्थानं मानवी मूल्यावर काय परिणाम पडत आहेत. माणूस हा निसर्गासाठी आहे की निसर्ग हा माणसासाठी आहे, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा. माणूस हा निसर्गातला घटक आहे साधा, जसे इतर आहेत तसाच एक घटक आहे. तुम्ही हिमालयामध्ये जर गेलात तर तुम्हाला लक्षात येतं की आपलं अस्तित्व किती लहान आहे. म्हणजे जसे इतर गोष्टी आहेत तसाच एक घटकच आहे ना शेवटी. त्यामुळे त्याला सांभाळूनच आपल्याला हे करावं. म्हणजे आपण जी डेव्हलपमेंट म्हणतो त्याच्यात निसर्गाला आवश्यकतेपेक्षा जास्त डिस्टर्बन्स जर तुम्ही केला तर निसर्ग हा इतका मोठा आहे की तो तुम्हाला डेफिनेटली त्याची हे देणार. चला.